हातात असलेला स्मार्टफोन आणि मुबलक मिळणाऱ्या इंटरनेटमुळे आंबट शौकीनांची चांदी आहे. अनेकांना पॉर्न साईटचा सर्च करण्याची सवयच असते. मात्र अशा नेट युजर्सला हेरण्यासाठी सायबर गुन्हेगार तयार असतात. नागपुरात अनेकांना असाच काहीसा अनुभव आलाय. पॉर्न साईट बघताय, सावधान. आंबट शौकीन सायबर गुन्हेगारांच्या रडारवर. बदनामीची भीती दाखवून ब्लॅकमेलिंग. सध्याच्या जमान्यात जवळजवळ प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन आहे. अनेकांना सोशल मीडियाच्या साईट्सवरून काही लिंक येत असतात. बरेच जण त्यावरचं अश्लील चित्र पाहून आकर्षित होतात. पण हीच पॉर्न साईट पाहणं अनेकांच्या अंगाशी येतंय. कारण अशा आंबट शौकीनांना हेरून त्यांना लुटण्याचा गोरखधंदा सायबर गुन्हेगारांनी सुरू केलाय. पॉर्न वेबसाईटवर व्हिडिओ पाहण्यापूर्वी एका बॉक्समध्ये असलेल्या रिकाम्या जागेत मेल आयडी भरायला सांगितला जातो. त्यानंतर व्हिडिओ अपलोड केला जातो. त्यानंतर ईमेलवर काही तासातच त्या पॉर्न वेबसाईट्सवरून मेल आलेले दिसतात. त्यामध्ये डर्टी सिक्रेट्स सार्वजनिक करण्याची धमकी असते. अन्यथा ऑनलाईन पैसे भरायला सांगितलं जातं. अनेक जण बदनामीच्या भीतीपोटी 5,000 ते 20,000 रुपयांपर्यंतची रक्कम त्यांच्या खात्यात टाकतात. सावज गळाला लागल्याचं समजताच अशा प्रकारे वारंवार ब्लॅकमेल केलं जातं. जे काही ॲपद्वारे किंवा साईटवरती मागितलं जातं, ईमेल आय डी, त्याच्यानंतर तुम्ही तुमचं एज काय आहे, तुम्ही कोणाला लाईक करता, त्याचा एज ग्रुप काय असावा, आणि याच्यामध्ये मग ते सर्व त्यांचा डाटा देत जातात, मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी. आणि त्याच्यातूनच जे अशा कंपन्या आहेत किंवा असे जे साईट्स आहेत त्या हा डाटा त्यांचा कॅप्चर करतात आणि परत त्याचा मिसयूज होतो. पहिले तर व्हिजिटच करू नये, आणि जर का व्हिजिट केलं तर ते काही जे सॉफ्टवेअर्स अटॅच होतात ते रिमूव्ह करायचे सॉफ्टवेअर्स आपल्याकडे इन्स्टॉल करण्याची काळजी नेहमी घेतली पाहिजे. ते सॉफ्टवेअर्स म्हणजे KGB नावाचं एक सॉफ्टवेअर आहे, ज्याच्या कारणाने की लॉगर्स जे काही आपल्या कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल होतात, जे की आपले पासवर्ड्स वगैरे दर 3 दिवसांनी किंवा दर 5 दिवसांनी त्यांच्याकडे जातात ऑटोमॅटिकली. हे आपल्या गिनतीती नसतं, म्हणजे आपल्याला कळती नाही, पण आपल्या न कळत त्यांना चालले जातात. तर असं होऊ नये याची पूर्ण काळजी घेतली गेली पाहिजे. या सर्व धोक्यांपासून वाचायचं असेल तर सोशल मीडियावरून आलेल्या लिंकवर क्लिक करू नका. कोणत्याही पॉर्न साईटला भेट देऊ नका. कुणी नाव, फोटो व्हायरल करण्याची धमकी देत असेल तर लगेच पोलिसांना कळवा. कॅमेरामन कुमारसह संजय डाफ, साम TV, नागपूर.